नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्कल या चॅप्टरमधील आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व करायचा आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.1 सॉल्व केलेला आहे। पास 6.1 मध्ये म्हणजे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे एक सर्कल आणि सर्कलच्या सेंटरमधून आपण परपेंडिक्युलर काढला कॉर्डवर। परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू दी कॉर्ड। तर हा परपेंडिक्युलर काय करतो, या कॉर्डला बायसेक्ट करतो। ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते, बरोबर आहे। ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असते। हा थेरम आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पाहिलेला आहे। आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये थेरम असा पाहायचा आहे। आज आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 मध्ये थेरम कसा आहे, सपोज ही एक कॉर्ड आहे आणि ही एक कॉर्ड आहे। या दोन कॉर्ड इक्वल आहेत। जर या दोन कॉर्ड इक्वल असतील तर ह्या सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतात। सपोज ही AB कॉर्ड आहे आणि ही CD कॉर्ड आहे। O हा सेंटर पॉईंट आहे। सपोज येथे पॉईंट घेऊ आपण P आणि येथे पॉईंट घेऊ Q। म्हणजे OP ही लेंथ इक्वल असते OQला। हे या दोन लेंथ इक्वल असतात। कशामुळे? कारण ह्या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत, इक्वल आहेत। जर कॉन्ग्रंट कॉर्ड असतील तर त्या सेंटरपासून सर्कलच्या सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतात। एक सर्कल काढला आपण। सपोज या दोन कॉर्ड इक्वल आहेत, समजा AB कॉर्ड आणि CD कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत, तर या सेंटरपासून इक्वल डिस्टन्सवर असतात। म्हणजे ही जी परपेंडिक्युलर लेंथ आहे या O पासून CD वर काढलेली तेवढीच असणार आहे O पासून या AB वर काढलेली परपेंडिक्युलर लेंथ। म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असेल। या कन्सेप्टवर आधारित आपल्याला प्रॅक्टिस सेट 6.2 सॉल्व करायचा आहे। पहिला प्रश्न, रेडियस ऑफ सर्कल इज 10 सेंटीमीटर। एक आपण सर्कल काढलेलं आहे। या सर्कलची रेडियस 10 सेंटीमीटर आहे आणि देअर आर 2 कॉर्ड्स ऑफ लेंथ 16 सेंटीमीटर। दोन कॉर्ड आहेत आणि प्रत्येकाची लेंथ किती आहे, 16 आहे। म्हणजे त्या कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत। सपोज ही एक कॉर्ड काढू आपण आणि ही एक कॉर्ड काढू। या दोन कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत म्हणजे इक्वल आहेत, बरोबर आहे। सपोज AB कॉर्ड आणि ही CD कॉर्ड ह्या कॉन्ग्रंट आहेत कारण प्रत्येकाचं मेजरमेंट 16 आहे। हिची लेंथ आणि हिची लेंथ इक्वल आहे आणि ती 16 आहे, बरोबर आहे। तर O हा आपण सर्कलचा सेंटर पॉईंट घेऊ। तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, व्हॉट विल बी दी डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड्स फ्रॉम सेंटर ऑफ दिस सर्कल। तर या दोन कॉर्ड सेंटरपासून किती दूर आहेत, म्हणजे ही कॉर्ड सेंटरपासून किती दूर आहे। तर हा जर येथे परपेंडिक्युलर काढला आपण या कॉर्डवर, ही जी लेंथ असेल तेवढ्या लेंथवर ही दूर आहे, बरोबर आहे। त्याप्रमाणे येथे आपल्याला परपेंडिक्युलर काढावं लागेल। हा परपेंडिक्युलर आणि हा परपेंडिक्युलर, हे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहे। सपोज हा पॉईंट आपण E घेऊ आणि हा पॉईंट आपण F घेऊ। आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, OE ची लेंथ किती असेल आणि OF ची लेंथ किती असेल। ह्या दोन्ही इक्वल असतील, बरोबर आहे। कशामुळे? कारण कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत। कॉन्ग्रंट कॉर्ड आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम दी सेंटर ऑफ सर्कल। आपल्याला रेडियस दिलेली आहे 10 सेंटीमीटर, बरोबर आहे। इथे एक ट्रायंगल तयार होईल। सपोज C आणि O आपण जॉईन केले तर ही रेडियस होईल, बरोबर आहे। ही रेडियस आहे आणि ही 10 सेंटीमीटर आहे। त्याप्रमाणे OA आपण जॉईन करून घेऊ। ही पण रेडियस आहे। AB आणि CD इक्वल आहेत आणि दोघांची लेंथ 16 आहे, बरोबर आहे। म्हणजे AB आणि CD या दोघांची लेंथ किती आहे, 16 सेंटीमीटर आहे। आपल्याला AB ची लेंथ माहीत आहे, बरोबर आहे। म्हणजे AE ची काढता येईल कारण हा परपेंडिक्युलर आहे। परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड, म्हणजे ही लेंथ आणि ही लेंथ इक्वल असेल, बरोबर आहे। टोटल 16 आहे म्हणजे ही 8 येईल आणि ही 8 येईल, बरोबर आहे। ही साईड माहीत आहे 10 ची आहे, रेडियस आहे, ही माहीत आहे। मग ही साईड आपल्याला काढता येईल। एक जरी काढली तरी दोन्ही आपल्याला माहिती होऊन जातील कारण कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत, त्यामुळे या इक्वी डिस्टंट आहेत फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल। सोल्युशन येथे लिहिणार आपण, इन अ सर्कल विथ सेंटर O। या सर्कलमध्ये OC आणि OA रेडियस आहेत। OC and
ओ ए आर रेडियस. पहा 2 रेडियस आहेत म्हणून आपण काय लिहिणार रेड आय, RADII रेड आय. पहा AB आणि CD कॉर्ड आहेत, कॉन्ग्रंट कॉर्ड कारण त्या कॉन्ग्रंट आहेत, इक्वल आहेत. आर कॉन्ग्रंट कॉर्ड कारण ईच हा वर्ड दिलेला आहे आपल्याला. ईच म्हणजे प्रत्येकीचं मेजरमेंट किती आहे, म्हणजे प्रत्येक कॉर्डचं मेजरमेंट 16 आहे, म्हणजे त्या कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. कॉन्ग्रंट कॉर्ड. OE परपेंडिक्युलर आहे ABला, बरोबर आहे, आणि OF परपेंडिक्युलर आहे CDला. OF परपेंडिक्युलर CD. आपल्याला AB आणि CD, AB कॉन्ग्रंट CD इक्वल टू 16 सेंटीमीटर दिलेला आहे. बरोबर आहे. त्याप्रमाणे रेडियस पण दिलेली आहे, म्हणजे OA आणि OC, OA इक्वल टू OC ही या रेडियस आहेत आणि रेडियस आपल्याला 10 सेंटीमीटर दिलेली आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, OE आणि OF. पहा एवढी माहिती आपल्याला दिलेली आहे, आपल्याला फाइंड आउट करायचं आहे OE आणि OF. पहा प्रथम आपल्याला या टोटल कॉर्ड्सची लेंथ दिलेली आहे. बरोबर आहे. OE परपेंडिक्युलर आहे ABवर आणि ABची लेंथ आपल्याला 16 माहीत आहे, म्हणजे AEची लेंथ किती असेल, हाफ असेल. बरोबर आहे, कारण आपण थेरम पाहिलेला आहे. त्या थेरमप्रमाणे पहा नाऊ AE किती असेल, हाफ असेल ABच्या, हाफ ऑफ AB. बरोबर आहे. इथे रिझन लिहिणार आपण, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल टू दी कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. हा थेरम आपण प्रॅक्टिस सेट 6.1 मध्ये पाहिलेला आहे. पहा आपल्याला AEची लेंथ काढायची. ABची माहीत आहे, ABची 16 आहे, 16चे हाफ म्हणजे काय होईल 8 सेंटीमीटर. बरोबर आहे. देअरफॉर AE आपल्याला AEची लेंथ मिळाली 8 आलेली. बरोबर आहे. आता या ट्रायंगलमध्ये हा 90चा अँगल आहे. बरोबर आहे. त्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ही लेंथ माहीत आहे, ही लेंथ माहीत आहे, मग आपल्याला OE काढता येईल. बरोबर आहे. येथे लिहिणार आपण नाऊ इन ट्रायंगल OEA. त्यामध्ये E अँगल 90चा आहे. बरोबर आहे, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल आहे तो 90 डिग्री. येथे पायथागोरस थेरम अप्लाय करू आपण. पहा 90 डिग्री अँगल समोरची साईड म्हणजे हा हायपोटेनस होईल, म्हणजे याचा स्क्वेअर म्हणजे AO स्क्वेअर इक्वल टू AE स्क्वेअर प्लस EO स्क्वेअर. AE स्क्वेअर प्लस EO स्क्वेअर. इथे रिझन लिहिणार आपण पायथागोरस थेरम. व्हॅल्यू पुट करू. पहा AO म्हणजे रेडियस आहे, ती आहे 10 म्हणजे 10चा स्क्वेअर इक्वल AE स्क्वेअर. AE आपल्याला 8 काढलेली आहे. बरोबर आहे. 8चा स्क्वेअर प्लस EO फाइंड आउट करायची आहे, EO स्क्वेअर. पहा 10चा स्क्वेअर 100, 8चा स्क्वेअर 64 प्लस EO स्क्वेअर इक्वल टू 100मधून 64 मायनस होतील. बरोबर आहे. देअरफॉर EO स्क्वेअर इक्वल टू 100 मायनस 64 म्हणजे 36. आता येथे स्क्वेअर आहे, आपल्याला फक्त EO पाहिजे. बरोबर आहे. मग स्क्वेअर रूट घेऊ. देअरफॉर EO या साईडचं स्क्वेअर रूट EO होईल आणि या साईडला काय होईल 6. EOची व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला 6 मिळेल. बरोबर आहे. EO म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला 6 मिळाली. आता 6. बरोबर आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट विल बी दी डिस्टन्स ऑफ दीज कॉर्ड्स. या दोन कॉर्ड किती दूर असतील, काय डिस्टन्स असेल त्यांचं सेंटरपासून त्या कॉर्डपर्यंतचं ते फाइंड आउट करायचं आहे. ते डिस्टन्स किती आलेलं आहे 6 आलेलं आहे. हे जे डिस्टन्स आहे 6 ते डिस्टन्स हे आहे 6. बरोबर आहे. कशामुळे, कारण कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत त्या. पहा इथे लिहिणार आपण बट EO इक्वल आहे OF. बरोबर आहे. रिझन काय आहे, हे दोन इक्वल कशामुळे आहेत, कारण कॉर्ड कॉन्ग्रंट आहेत. बरोबर आहे. इथे रिझन लिहिणार कॉन्ग्रंट कॉर्ड आर इक्विडिस्टंट फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल.
परंतु आपण ओची लेंथ काढली 6 सेंटीमीटर, म्हणजे ओ एफची पण किती आहे 6 आहे. देअरफॉर ओ इक्वल टू ओ एफ इक्वल टू 6 सेंटीमीटर. डिस्टन्स ऑफ दिस कॉर्ड्स फ्रॉम सेंटर ऑफ सर्कल, the distance of chords from center of circle is 6 centimeter. नेक्स्ट दुसरा प्रश्न. इन अ सर्कल विथ रेडियस 13 सेंटीमीटर. एक सर्कल काढलेला आहे आपण. या सर्कलची रेडियस 13 सेंटीमीटर आहे. 2 इक्वल कॉर्ड्स, 2 इक्वल कॉर्ड आहेत ॲट अ डिस्टन्स ऑफ 5 सेंटीमीटर. ही एक कॉर्ड काढू आपण आणि ही एक कॉर्ड काढू. ह्या 2 कॉर्ड समजा इक्वल आहेत. ही ए बी कॉर्ड आणि ही सी डी कॉर्ड. या 2 कॉर्ड इक्वल आहेत. या 2 कॉर्ड सेंटरपासून 5 सेंटीमीटर दूर आहेत. म्हणजे या कॉर्ड आणि सेंटर यामध्ये डिस्टन्स किती आहे 5 सेंटीमीटर. म्हणजे येथे परपेंडिक्युलर असतो, बरोबर आहे. हे पण डिस्टन्स किती आहे 5च आहे. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे फाइंड दी लेंथ ऑफ कॉर्ड. पहिल्या प्रॉब्लेममध्ये आपण ही लेंथ किती आहे ती फाइंड आउट केली होती आणि त्यावेळेस आपल्याला कॉर्ड्सची लांबी दिलेली होती, परंतु येथे आपल्याला ही लेंथ दिलेली आहे. तर आपल्याला फाइंड आउट कॉर्ड्सची लेंथ करायची आहे. आपल्याला रेडियस पण दिलेली आहे 13 सेंटीमीटर. म्हणजे एक ट्रायंगल तयार करू आपण. ओ आणि सी जॉईन केले तर रेडियस आहे, बरोबर आहे. ही आहे 13 सेंटीमीटर. आर इक्वल टू 13 सेंटीमीटर. त्याप्रमाणे ही पण रेडियस आहे, ही पण 13 सेंटीमीटर आहे आणि ही 5 सेंटीमीटर. सपोज हा पॉईंट ई घेऊ आपण आणि हा पॉईंट एफ घेऊ. इथे राईट अँगल ट्रायंगल तयार होतो. या 2 साईड माहीत आहे. ही साईड काढता येईल, ही साईड काढता आली आपल्याला की याच्या डबल केल्यानंतर कॉर्डची लेंथ मिळेल, बरोबर आहे. फाइंड दी लेंथ ऑफ कॉर्ड याप्रमाणे सॉल्व करता येईल आपल्याला. सोल्युशन. इन अ सर्कल विथ सेंटर ओ, यामध्ये ओ सी आणि ओ ए रेडियस आहेत. आर रेड आहे अँड ए बी अँड सी डी आर कॉर्ड्स. इक्वल कॉर्ड दिले आपल्याला, इक्वल कॉर्ड्स आहेत, बरोबर आहे. आर कॉन्ग्रंट कॉर्ड्स करू आपण याला. आर कॉन्ग्रंट कॉर्ड्स म्हणजे एका कॉर्डची जरी लेंथ काढली आपण तर आपल्याला दोन्ही कॉर्डची लेंथ मिळून जाईल, बरोबर आहे, कारण त्या कॉन्ग्रंट आहेत. कॉन्ग्रंट कॉर्ड्स. ओ ए इक्वल टू ओ सी, ओ ए इक्वल टू ओ सी इक्वल टू रेडियस आहे आणि ती आपल्याला 13 सेंटीमीटर दिलेली आहे, बरोबर आहे. ओ ई परपेंडिक्युलर आहे ए बीवर, ए बीला, अँड ओ एफ परपेंडिक्युलर आहे सी डीला. आता या ट्रायंगलमध्ये आपण प्रथम काय करू, ए ईची लेंथ फाइंड आउट करू. इन ट्रायंगल ओ ई ए, या ट्रायंगलमध्ये ई अँगल 90चा आहे, बरोबर आहे. अँगल ई इक्वल टू 90 डिग्री. म्हणजे हा ट्रायंगल आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण तिथं पायथागोरस थेरम अप्लाय करू. म्हणजे ए ओ स्क्वेअर, ए ओ स्क्वेअर इक्वल टू ए ई स्क्वेअर प्लस ई ओ स्क्वेअर, ए ई स्क्वेअर प्लस ई ओ स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. ए ओ म्हणजे रेडियस आहे. रेडियस आपल्याला 13 दिलेली आहे. 13चा स्क्वेअर करू इक्वल टू ए ई फाइंड आउट करायची, असंच राहू देऊ. ए ई स्क्वेअर ई ओ 5 आहे, 5चा स्क्वेअर. देअरफॉर 13चा स्क्वेअर 169 इक्वल टू ए ई स्क्वेअर ॲज इट इज प्लस 5चा स्क्वेअर 25. देअरफॉर ए ई स्क्वेअर इक्वल टू 169मधून हे 25 मायनस होतील. देअरफॉर ए ई स्क्वेअर इक्वल टू 169मधून 25 जर मायनस केले तर 144. देअरफॉर स्क्वेअर रूट घेऊ. ए ई इक्वल टू 144चा स्क्वेअर रूट 12 सेंटीमीटर. म्हणजे ए ईची लेंथ मिळाली आपल्याला. ही किती मिळाली 12 मिळाली, बरोबर आहे. आपल्याला ए बी पाहिजे म्हणजे ही पण 12 आहे. ए बीची किती मिळेल
24 मिळेल. ए बी आणि सी डी इक्वल आहेत म्हणजे सी डीची पण लेंथ 24 आहे. नाऊ ए ई म्हणजे काय? ए ई इक्वल टू हाफ ए बी. बरोबर आहे. आपण थेरम पाहिलेला आहे, परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू कॉर्ड बायसेक्ट दी कॉर्ड. त्यामुळे ए ईची लेंथ किती आहे? हाफ ए बी. पहा देअरफॉर ए ईची लेंथ आपण 12 काढलेली आहे. 12 इक्वल टू हाफ ए बी. यावरून ए बीची लेंथ काय मिळेल आपल्याला? ए बी इक्वल टू हे 2 या साईडला जातील म्हणजे 2 × 12 होतील म्हणजे ए बीची लेंथ 24 मिळेल आपल्याला. 24 सेंटीमीटर. बरोबर आहे. आपल्याला काय सांगितलं आहे? फाइंड दी लेंथ ऑफ कॉर्ड्स. ही कॉर्ड आहे ए बी. बरोबर आहे. आणि त्या दोन्ही कॉर्ड इक्वल आहेत त्यामुळे ए बी आणि सी डी इथे लिहिणार आपण. देअरफॉर ए बी इक्वल टू सी डी इक्वल टू 24. या दोन्ही कॉर्डची लेंथ किती आहे? 24 सेंटीमीटर. दी लेंथ ऑफ इक्वल कॉर्ड्स इज 24 सेंटीमीटर. नेक्स्ट तिसरा प्रश्न. सेगमेंट पी एम अँड सेगमेंट पी एन आर कॉन्ग्रंट कॉर्ड्स ऑफ अ सर्कल. आपण एक सर्कल काढलेलं आहे विथ सेंटर सी दिलेलं आहे आपल्याला. सेंटर आपण सी घेऊ. पहा कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत पी एम अँड पी एन. सपोज ही कॉर्ड आहे पी एम आणि दुसरी कॉर्ड आहे पी एन म्हणजे पी पासूनच सुरुवात झालेली आहे. बरोबर आहे. पी एन. तर आपल्याला प्रूफ काय करायचं आहे? रे पी सी म्हणजे पी सी पी आणि सी पॉईंटमधून जाणारा रे, हा रे इज दी बायसेक्टर ऑफ अँगल एन पी एम. या अँगलचा तो अँगल बायसेक्टर आहे म्हणजे हा अँगल आणि हा अँगल आपल्याला कॉन्ग्रंट दाखवावा लागेल. बरोबर आहे. आपण काय करू? पहा हा सेंटर पॉईंट सी आहे. सी आणि एन जॉईन करून घेऊ आणि नंतर सी आणि एम आपण जॉईन करून घेऊ म्हणजे आपल्याला 2 ट्रायंगल मिळतील. बरोबर आहे. आता हे 2 ट्रायंगल आपण कॉन्ग्रंट दाखवले तर आपल्याला हे अँगल कॉन्ग्रंट दाखवता येतील. बरोबर आहे. आता हे 2 कॉन्ग्रंट अँगल कसे दाखवता येतील आपल्याला? पहा कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत म्हणजे पी एमची लेंथ आणि पी एनची लेंथ इक्वल आहे. या 2 लेंथ इक्वल आहेत. बरोबर आहे. ही एक साईड इक्वल आहे, ही कॉमन साईड आहे पी सी. बरोबर आहे. आणि सी एम आणि सी एन या रेडियस आहेत. बरोबर आहे. ही रेडियस आहे, ही पण रेडियस आहे म्हणजे साईड 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 या टेस्टनुसार हे 2 ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. त्यामुळे हे 2 अँगल करस्पॉन्डिंग अँगल कॉन्ग्रंट आहेत. हे 2 अँगल कॉन्ग्रंट आहेत म्हणजे या एन पी एम या मोठ्या अँगलचा हा रे अँगल बायसेक्टर आहे. पहा सोल्युशन. इन अ सर्कल विथ सेंटर सी यामध्ये पी एम आणि पी एन कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. बरोबर आहे. पी एम अँड पी एन आर कॉन्ग्रंट कॉर्ड्स. ड्रॉ सी एन अँड सी एम. ड्रॉ आपण काय केलेलं आहे? सी एन आणि सी एम काढलेले आहेत. बरोबर आहे. ड्रॉ सी एन अँड सी एम. आता हे 2 ट्रायंगल तयार झालेले आहेत. इन ट्रायंगल सी पी एम अँड ट्रायंगल सी पी एन या 2 ट्रायंगलमध्ये पी एम इक्वल आहे पी एनला. बरोबर आहे. कारण कॉन्ग्रंट कॉर्ड आहेत. पी एम कॉन्ग्रंट आहे पी एनला. इथे रिझन लिहिणार आपण कॉन्ग्रंट कॉर्ड्स. हे आपल्याला दिलेलं आहे. बरोबर आहे. इज गिवन. नंतर पी सी कॉमन साईड आहे. पी सी पहा पी सी कॉमन साईड आहे. पी सी कॉन्ग्रंट पी सी कॉमन साईड. नंतर सी एम आणि सी एन या रेडियस आहेत. बरोबर आहे. सी एम कॉन्ग्रंट आहे सी एन. इथे रिझन लिहिणार आपण सी एम इक्वल टू सी एन इक्वल टू रेडियस.
त्या रेडियस आहेत, बरोबर आहे. त्यामुळे पहा साईड 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 म्हणजे हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत. ट्रायंगल CPM कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल CPN बरोबर आहे. त्यामुळे काय असेल, हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे, बरोबर आहे. P अँगल या P अँगलला कॉन्ग्रंट आहे. P म्हणजे कोणता अँगल, CPM अँगल, बरोबर आहे. अँगल CPM कॉन्ग्रंट आहे अँगल CPNला. इथे रिझन लिहिणार आपण, इथे साईड टेस्टचं नाव लिहू आपण, साईड 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 टेस्ट. या टेस्टनुसार हे दोन ट्रायंगल कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे उरलेले घटक कॉन्ग्रंट आहेत, बरोबर आहे. म्हणजे अँगल पण कॉन्ग्रंट असायला पाहिजेत, करस्पॉन्डिंग अँगल. त्यामुळे P अँगलला कॉन्ग्रंट आहे. येथे रिझन लिहिणार आपण CACT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल्स, CACT. पहा म्हणजे हा अँगल या अँगलला कॉन्ग्रंट आहे. याचा अर्थ काय, हा NPM अँगलचा PC हा रे बायसेक्टर आहे. देअरफॉर रे PC इज अ बायसेक्टर ऑफ अँगल NPM. येथे लिहिणार आपण हेन्स प्रूव्ड. अशा प्रकारे प्रूफ झालेला आहे. पहा इथे सोल्युशन लिहायचं नाही आपल्याला, इथे प्रूफ लिहू आपण. कारण शो दॅट आहे त्यामुळे प्रूफ लिहिलेलं आहे आपण. समजलं मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.